अमेरिकेत येऊन PhD करणं आणि त्यानंतर 12 वर्ष कॉर्पोरेट जॉब. कोणी म्हणेल लाईफ सेट आहे बॉस. पण थांबा, आजच्या आपल्या पाहुण्या कोल्हापूरच्या सोनाली पाटील यांनी हा सेफ रस्ता सोडून चक्क 9 ते 5च्या नोकरीला रामराम ठोकला आणि व्यवसायाच्या मैदानात उडी मारली. विचार करा, एकीकडे लॅबमधलं सायन्स आणि दुसरीकडे पोरांची शाळा. हा PhD ते एंटरप्रेन्योर प्रवास नक्की कसा झाला? मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही हे वाक्य खोटं ठरवणारी ही आहे एक जिगरबाज स्टोरी. तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रेरित होणार 100%, गॅरंटी आहे भाऊंजी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहे सोनाली पाटील. यांनी अमेरिकेत आल्यानंतर PhD तर केलीच, पण आपलं 12 वर्षांचं कॉर्पोरेट करिअर सोडून एंटरप्रेन्योरशिपमध्ये, तेही एकदम एका नवीन फील्डमध्ये प्रवेश केला. तर आपण जाणून घेऊयात सोनालीचा हा अतिशय असा प्रेरणादायी प्रवास. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट सोनाली. थँक्यू सो मच. कॉर्पोरेट करिअर टिपिकली सगळ्यात सेफ करिअर मानलं जातं आणि 9 ते 5 सोडून काहीतरी स्वतःचं करणं ही फार मोठी लोकांना रिस्क वाटते. तू कसं हे शक्य केलंस? बरोबर आहे. त्याच्यामध्ये सपोर्ट खूप लागतो आणि एक निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते की तुम्हाला तो स्टडी जॉब, स्टडी इन्कम सोडून तुम्ही काहीतरी वेगळं करणार आहात, म्हणजे ती रिस्क पण असते की तुमचा तो स्टडी पेचेक बंद होणार आहे. ओके, सो त्याच्यासाठी तुम्ही आधी तुमचं फायनान्शियल प्लॅन, तुमच्या फॅमिलीचे गोल्स, तुमचे फ्युचर्स, मुलांचे फ्युचर्स, ते सगळं त्याचा एक व्यवस्थित विचार करून ॲज अ कपल तुम्ही ऑर अ फॅमिली तुम्ही तो निर्णय घेता. सो जेव्हा माझी अशी वेळ आली, मला ऑफकोर्स माझ्या नवऱ्याचा, संदीपचा खूप सपोर्ट होता की तुला करायचं असेल तर तू कर, डोंट वरी अबाउट एनिथिंग एल्स, की हा निर्णय तू घेतला आहे. पण तो हळूहळू घेतला मी निर्णय, असा सडन कोल्ड टर्की नाही सोडला. सो सगळ्यात आधी माझा बिझनेस जो मी सुरू केला तो एक सिनियर होम केअर एजन्सीचा होता. बिकॉज मला असं पाहिजे होतं की लोन नव्हतं घ्यायचं बिझनेससाठी आणि नवऱ्याचा पैसा वापरायचा नव्हता. सो माझ्या सॅलरीमधनं जे काय माझे सेव्हिंग्ज होते त्याच्यातून मला काय करता येईल. सो दॅट वॉज द चीपेस्ट बिझनेस दॅट आय फेल्ट हॅड अ ह्युमन टच, जे मला वाटलं की मी करू शकते. कारण माझा बॅकग्राऊंड आणि माझा जो जॉब होता, कॉर्पोरेट जॉब, तो रिसर्चमध्ये होता. माझा कॉन्टॅक्ट यायचा पेशंट्सशी ज्यांचं एंड ऑफ लाईफ आहे, ज्यांना होप नाही आहे आणि जे धडपडत आहेत टू सर्व्हाइव्ह. कॅन्सर पेशंट्स आणि ह्यांना टार्गेट करण्यासाठी एक स्पेशलाइज्ड केअर असं माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी गॉट इट. स्टार्टअप केलं स्वतःचं. आणि ते लायसन्स्ड असतं. यू हॅव टू अप्लाय फॉर टेक्सास डिपार्टमेंट ऑफ हेल्थ इज द लायसन्सिंग एजन्सी. ते लायसन्स अप्रूव्ह झाल्यावर दॅट वॉज वन बिझनेस जे तुम्ही घरून करू शकता, की तुम्हाला होम ऑफिस अलाउड आहे आणि तुम्हाला बाकी काही सेटअप नाही लागत. तर मिनिमली तुमचं एक्सपेन्स काय आहे तसं मॅनेज करून, there are things like you don't know that when you are not in that field. There is a place where you can have a virtual office. Okay, it's there are these companies where co-working spaces म्हणते तो. Yeah, it's Regis is the one I was using. Yeah. And तुम्ही ॲड्रेस तिथलं वापरू शकता फॉर अ फी, मंथली फी. आणि दे इवन हॅड अ फोन कॉल आन्सरिंग सर्व्हिस, की तुम्ही तुमच्या बिझनेसच्या नावाखाली ते फोन उचलतात आणि तुमचे मेसेजेस घेतात. सो नो बडी नोज, क्लायंट डज नॉट नो दॅट दॅट इज नॉट युअर ऑफिस. सो दॅट इज अ मिनिमल इन्व्हेस्टमेंट, राईट? यू डोंट हॅव अ ब्रिक अँड मोटर ऑफिस आणि तुमचं चालतंय त्याच्यावरून. These are the things I learned from that first startup. The support system we have where we come from, तो इथे नाही आहे. सो त्यांची मुलं गावात असून सुद्धा त्यांचा सहवास खूप कमी असतो सिनियरशी आणि ते त्यांना भेटत नाहीत. आणि दे वुड प्रिफर की त्यांना नर्सिंग होम किंवा इथे ठेवा. पण बरेचसे सिनियर्स घरी राहण्याची त्यांची इच्छा असते, ते घर सोडून जात नाही. सो एकटे राहतात घरामध्ये. मग तेव्हा ती नीड येते, तेव्हा केअर गिव्हर्स आर कमिंग इन फॉर मेनी. देर इज मेनी लेवल्स ऑफ केअर. देर इज intensive care where they are bedridden, and there's companion care where they are just coming, helping them with groceries, थोडंसं त्यांचं क्लीनअप आणि कधी कधी आंघोळ घालणं, ह्या सगळ्या गोष्टी ते सगळे कॅटेगरी शिकावे लागले. हळूहळू शिकतात. तर 3 वर्ष मी तो बिझनेस ग्रो केला, माझी स्टार्टअप. अँड देन बाय देन द टॉक्स, शाळेचं बोलणं चालू झालं विथ अ फ्रेंड हू इव्हेंच्युअली बिकेम माय बिझनेस पार्टनर, अ मॉन्टेसरी स्कूल. कारण ते ऑलवेज माझ्या डोक्यात होतं. माझी मुलं मॉन्टेसरीमध्ये गेली, वाढली,
3-4 वर्ष ते एका मॉन्टेसरी. आणि मला ते आवडलं की ते जे शिकतात, ते जे घरी येऊन सांगतात, त्यांचं वागणं कम्पेअर्ड टू दुसरी मुलं जे साध्या डे केअरमध्ये जातात, त्याच्यात एक फरक होता. माझ्या डोक्यात नेहमी राहिलं. आणि समटाईम्स असं असतं की तुम्ही जेव्हा काहीतरी बोलता किंवा एक इच्छा व्यक्त करता, तर you attract people with that same kind of thought process, and that's what happened. My partner in the business, Aarti Fansalkar, was my friend for many years, and so आम्ही असे पार्टीत वगैरे भेटायचो, तर ते एक निघायचं असं करायला पाहिजे कधी तर. पण ती वेळ कशी कधी येते ते माहिती नसतं आपल्याला. असं 2-3 वर्ष आम्ही बोलत होतो. अच्छा. अँड म्हणजे तेव्हा हे माहिती होतं का की अर्ली एज्युकेशन फील्डमध्ये, मॉन्टेसरी फील्डमध्ये काहीतरी करायचं सोबत? नाही, स्कूल बद्दल बोलत होतो. आता ती मॉन्टेसरी असेल की नाही हे तेव्हा माहिती नव्हतं, पण स्कूल, पण एक स्कूल एज्युकेशन लाईक ऑलमोस्ट की गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी साठी. कारण आम्ही दोघी वर्किंग मॉम्स होतो आणि दॅट नीड फॉर चाइल्ड केअर आम्हाला माहिती होती की सेफ आणि सिक्युअर आणि चांगलं चाइल्ड केअर हे किती महत्वाचं आहे. कारण शी हॅड अ कॉर्पोरेट करिअर, आय वॉज अ फुल टाइम वर्किंग पर्सन, आणि वी रिअलाइज दॅट पीस ऑफ युअर लाईफ दॅट इज सो इम्पॉर्टंट. कोण तुमच्या मुलांना बघतंय, शिकवतंय आणि ते कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात हे किती महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. सो कुठेतरी ते डोक्यात राहिलं होतं की वेन वी आर एबल टू, आम्हाला ते करायचं. व्हेरी इंटरेस्टिंग. आता थोडंसं आपण मागे जाऊयात. तू महाराष्ट्रातून कुठून? सो मी मूळ कोल्हापूर, माझे वडिलांचं गाव कोल्हापूर, पण ते आर्मीत होते. अच्छा. त्यामुळे मी जन्मल्यापासून ते रिटायर होईपर्यंत, म्हणजे माझ्या लग्नापर्यंत, आम्ही एव्हरी 1.5 ते 2 वर्ष वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या स्टेटमध्ये, ऑल द वे नॉर्थ. मग तू सीबीएसई का आयसीएसई? आयसीएसई. अजून बेटर. आयसीएसई. कारण स्टेट बोर्ड तुम्ही चूज केलं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होतो दरवेळेस दुसरीकडे. सो यू हॅव टू स्टिक विथ इदर सीबीएसई और आयसीएसई. My mother was raised in a convent school, and so she had that desire always की कॉन्व्हेंट स्कूल चांगलं आहे. सो लॉट ऑफ पीपल थिंक की तुम्ही केंद्रीय विद्यालयामध्ये जाता, कारण आर्मीचे बरेचशी मुलं. पण इन माय केस माझ्या पेरेंट्सला दोघांनाही कॉन्व्हेंट स्कूल जास्त आवडायचं. त्यामुळे आम्ही 4 भावंड आहे, 3 मुली आणि 1 मुलगा. आणि तू मी मोठी आहे, सगळ्यात मोठी. आणि माझा भाऊ आर्मीत आहे. ऑल ओव्हर इंडिया, लाईक फ्रॉम काश्मीर टू मेघालय, शिलाँग. तर माझं एज्युकेशन इज विथ ब्रेक्स, त्यामुळे माझा असा स्कूल ग्रुप एक नाहीये, 4-5 आहेत. मला असं वाटतं ना, फार जेव्हा असं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहता ना, तुमचा पर्स्पेक्टिव्ह फार एक वेगळा होतो. नक्कीच. आणि तेव्हा त्या वयात आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. कारण तुमचे फ्रेंड्स, मित्रमंडळ दरवर्षी सोडून तुम्ही जाता. पण आर्मीचा एक फायदा असतो की ते कुठेतरी तुम्हाला परत भेटतात, कारण त्या त्यांच्या पेरेंट्सची सुद्धा बदली होत राहते. आणि वेन यू मीट अगेन 4-5 वर्षानंतर, मग ती मजा वेगळी असते की अरे परत आपण भेटतोय. सो ते एक, आणि आय एम स्टील व्हेरी क्लोज फ्रेंड्स विथ ऑल माय आर्मी फ्रेंड्स. वा. ते कुठे कुठे जगाच्या पाठीवर, ऑस्ट्रेलिया, इकडे तिकडे, आम्ही अजून सुद्धा तिकडे गेलो तर आम्ही म्हणजे त्यांच्या घरी जाऊन राहू शकतो, असं म्हणजे विदाउट हेजिटेशन. सो ते एक बॉन्ड जे आहे आर्मी चिल्ड्रनचं, ते वेगळंच आहे. बिकॉज वी सफर द सेम थिंग्स आणि मजा पण तितकीच करतो. आत्ता मला त्याचं जास्त जाणीव झाली आहे की ते जे ट्रॅव्हल आणि जर्नी होती लहानपणापासून मोठेपणापर्यंत, ते किती मोल्ड करतं आपल्याला, आणि त्याच्याने आपले विचार किती वेगळे असतात. की तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये जा, कधीच प्रॉब्लेम येत नाही की तुम्ही कोणाशी काय बोलणार आहे, काहीतरी मिळतं बोलायला टॉपिक. त्यामुळे असं कधीच होत नाही दॅट यू आर अनकम्फर्टेबल कुठेतरी जायला किंवा नवीन लोकांना भेटायला. ते खूप सोपं होतं. तुझं एज्युकेशन ट्रॅडिशनली सायन्स साईड मधले तू म्हटलेस. म्हणजे तेव्हा इंडियात असं ऑप्शन होतं की तुम्ही मला मॅथ अजिबात आवडायचं नाही, त्यामुळे जेव्हा चान्स मिळाला तेव्हा सोडून टाकलं. अँड देन आय वॉज इन अ बायोलॉजी ट्रॅक. बायोलॉजी साईड. सो ऑलमोस्ट इथे ज्याला म्हणतात प्री मेड. आणि त्यावेळेला बीजे मध्ये आर्मीचे सीट्स असायचे, तेव्हा मला होता चान्स बीजे मध्ये जायचा. पण समहाव मला मेडिकल फील्डचं अट्रॅक्शन नव्हतं. मला जास्त रिसर्च, वॉट एव्हर रिझन, ते जास्त अट्रॅक्टिव्ह होतं. सो मी मायक्रोबायोलॉजी बॅचलर्स आणि मास्टर्स गरवारेमध्ये केलं, पुण्याला. आणि त्यावेळेला मी हॉस्टेलला पण राहिले, कारण ऑफकोर्स त्या पिरियडमध्ये तुम्ही ब्रेक नाही घेऊ शकत त्या जर्नीमध्ये, यू हॅव टू कम्प्लीट युअर डिग्री. त्यामुळे मी गरवारेला हॉस्टेलला पण होते, त्यामुळे ती मजा एक वेगळी होती.
इन 90s हॉस्टेल, कर्वे रोड रिकामा, क्रॉस करून आणि उसाचं गरवारेसारखं रस्त्या. कॉलेज मजा होती. म्हणजे डेक्कन एरिया वॉज व्हेरी नाईस अँड यु नो. Chill होतं. आता म्हणजे रस्ता क्रॉस नाही करू शकत तुम्ही तिथे. नाही म्हणजे तू पुण्यामध्ये मे बी दॅट वॉज द लॉंगेस्ट यू स्टेड इन अ सिटी तुझ्या एज्युकेशनसाठी. लॉंगेस्ट आय वुड से. पण माझं मेजॉरिटी एज्युकेशन सेंट मेरी स्कूल पुण्यामध्ये झालं, बिकॉज देर आर पोस्टिंग्स इन द आर्मी दॅट आर कॉल्ड नॉन फॅमिली स्टेशन्स. अच्छा. जेव्हा तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही JNK बॉर्डरवर आहात, तर तुमची फॅमिली फक्त समरमध्ये 2 महिने तुमच्याकडे येऊ शकते. बाकी वेळ द ऑफिसर्स आर बाय देमसेल्व्स, बिकॉज दॅट इज द हॉट झोन. बरोबर आहे. तुम्ही तिथे फॅमिली घेऊन नाही जाऊ शकत. बरोबर आहे. की ती ॲडिशनल एक रिस्क फॅक्टर होते आर्मीसाठी. यु नो, दे डोंट वॉन्ट फॅमिलीज देअर. सो अशा खूप पोस्टिंग्स आहेत जिथे द ऑफिसर गोज अलोन. इधर सुट्टीत ते घरी येतात किंवा तुम्ही त्यांच्याकडे 2 महिने जाऊन राहू शकता. सो काश्मीर, हे सगळे स्टेशन्स जे होते, उरी पिक्चर तुम्ही पाहिला असेल, उरीला आम्ही स्टेशन्ड होतो. ऑब्व्हियसली तिथे फॅमिलीज, म्हणजे तिथे शाळा पण नसते किंवा कॉलेज नसतं, त्यामुळे तेव्हा आम्ही पुण्याला असायचो. म्हणजे यू कॅन चूज वेअर युअर फॅमिली कॅन स्टे अँड यू आर प्रोव्हाइडेड अकॉमोडेशन त्या सिटीमध्ये. म्हणून सेंट मेरीजमध्ये येऊन जाऊन असं अक्युमुलेट केलं तर जास्त एज्युकेशन सेंट मेरीज पुण्याला झालं. नाईस नाईस. तुझं मास्टर्स झाल्यानंतर तू इंडियामध्ये काही जॉब वगैरे केलास का इथे आल्यानंतर? टाइमपास जॉब केला आर्मी स्कूलमध्ये, कारण करायचं काय घरी बसून, तर घरी बसणं इज लाईक नॉट इन माय ब्लड. केला असा यु नो, टीच किड्स सायन्स म्हणून असं. पण तेवढ्यात माझ्या आईवडिलांचं सुरू झालं अट्टहास टू लुक फॉर अ प्रपोजल. म्हणजे एक वय झाल्यानंतर लग्न केलंच पाहिजे असं एक हे आहे. सो तरी मी खिचून when I was married, my mom was almost extremely worried की हे काय 24 झाली म्हणजे ऑलरेडी 24 म्हणजे म्हातारी होतीये. त्यामुळे तेव्हापासून मग मास्टर्स झाल्यावर देवर रेडी की आता बस झाला. भरपूर शिकले आणि मी सुरू केले होते ऍप्लिकेशन्स PhDचे. सो दे वॉन्टेड की तू नाही PhD आता त्याच्यानंतर लग्नानंतर, दॅट इज युअर प्रॉब्लेम. नाईस. तू अमेरिकेत कुठल्या वर्षी आली आणि कुठल्या विजावर आलीस? 93 डिपेंडंट विजा. 93. म्हणजे ऑलमोस्ट 31 वर्ष, 32 वर्ष झाले तुला. आणि माझ्या लग्नाला तेवढीच वर्ष झाली. म्हणजे लग्न करून 10 दिवसात आय वॉज हिअर. सो एकदम न्यू कंट्री, न्यू फॅमिली, न्यू पार्टनर. कसं होतं ते, आठवतं का? टफ, व्हेरी टफ. तेव्हा एवढी आपली लोकही नसतील. इवन बिंग फ्रॉम द आर्मी अँड लाईक आय सेड की इट इज इझी, आय वुड से दॅट वॉज द हार्डेस्ट. कारण तुम्ही सॉरी कुठे आली तेव्हा तू, लँड कुठे झाली? ह्युस्टनला. ही वॉज ऑलरेडी, संदीप हॅड अ जॉब इन ह्युस्टन, सो दॅट वॉज नॉट डिफिकल्ट. म्हणजे ते स्ट्रेट फॉरवर्ड होतं. विजा लगेच मिळाला. लोक भीती घालायचे की अमेरिकेतल्या मुलांची आज दुसऱ्या बायका वगैरे असतात तिथे. सो माझे पेरेंट्स वर व्हेरी नर्वस. कारण तेव्हा त्या काळात माझे 1-2 कझन्स आलेले होते, बट डिट्रॉइट किंवा त्या एरियामध्ये. ह्युस्टनला कोणीच नव्हतं. आणि एक म्हणजे महत्वाची व्यक्ती मला इथे त्यावेळेला भेटल्या, काशीनाथ आणि मंदा पाटील. हे कोल्हापूरचे, मंदा मावशी कोल्हापूरचे आहेत. सो माझ्या आईने कुठून तरी तो एक नंबर, फोन नंबर असा चिठ्ठीवर लिहून मला दिला होता की ह्या तिथे खूप वर्षापासून आहेत, ह्या यांच्या काहीतरी नातं सांगितलं. आणि मी ते यु नो, न्यूली मॅरिड, 24, यू डोंट रिअली व्हॅल्यू दोज थिंग्स. तर ते चिठ्ठी मी कुठेतरी पर्समध्ये ठेवली की ठीक आहे. मी इथे आले, एक 1 बेडरूम अपार्टमेंट आणि आर्मीचे मोठे मोठे बंगले, आणि यु नो इट वॉज अ होल कल्चर शॉक टू कम. एक तर लग्न झालं, पण मी सासरी फारशी राहिले नाही. द ओनली हाऊस आय सॉ वॉज इथे 1 बेडरूम अपार्टमेंट. ते एक ऍडजस्टमेंट वेगळं होतं. आणि मग ती बिलं यायची, खूप पत्र यायची. वाव, इथे किती पत्र येतात एका दिवसात. दररोज मेल बॉक्स उघडलं की पत्र येतात. देन आय रिअलाइज दोज वर ऑल क्रेडिट कार्ड पेमेंट्स. बिकॉज फ्रॉम अ स्टुडंट टू फर्स्ट जॉब with not too much time in between and then लग्न, he had loans to pay off. So ते एक वेगळं एक्सपिरियन्स. एकच गाडी, कुठे जायचं, चालवता येत नाही. म्हणजे लायसन्स होता, आय यूज्ड टू ड्राईव्ह इन इंडिया, पण इथे सगळं वेगळं, रस्ते वेगळे, रूल्स वेगळे. सो देन ही सेड ओके चला आपण गाडी चालवायला शिकू. सो नवऱ्याकडून कधी गाडी चालवायचं शिकायचं नाही.
इतकी भांडणं, न्यूली मॅरिड, अजून एकमेकांची ओळख नाही, अरेंज मॅरेज, मी गाडी चालवायला शिकतोय. ओ माय गॉड, इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. एनिवे ते झालं, लायसन्स मिळालं. आणि लाईक आय टोल्ड यू अर्लियर, मला शिवणकाम आवडतं ॲज अ हॉबी. सो घरी जेव्हा काहीच करता येत नव्हतं, अपार्टमेंटमध्ये एकटी बसायचे, तर पहिलं जे आम्ही घेतलं ते सिंगरचं सोईंग मशीन. आणि मग काहीतरी टाइमपास शिवायचे, काहीतरी बनवायचे. आणि हळूहळू त्याचा कंटाळा आला. सो आय स्टार्टेड कॉलिंग युनिव्हर्सिटीज, ॲप्लिकेशन्स चालू होते. GRE TOEFL दिली, त्याचा अभ्यास केला, PhD साठी ॲप्लिकेशन चालू केलं. आणि ॲप्लिकेशन्स होता होता म्हणलं आता काहीतरी तर करायला पाहिजे. तर संदीपने सजेस्ट केलं की तू युनिव्हर्सिटीजला कॉल कर, कधी कधी व्हॉलेंटियर म्हणून ते घेतात लोकांना. तर हा एक कॉन्सेप्ट नवीन होता मला, कारण इंडियात व्हॉलेंटियर म्हणजे काय, कुठे काय करणार तुम्ही. तर मी जरा स्केप्टिसिझमनी मी कॉल केले, बट दे वर व्हेरी वेलकमिंग. युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमध्ये बायोलॉजी लॅबमध्ये एका, they were like, oh sure, come on over. So त्यांना तर उलट तू म्हणजे असं म्हणजे ओव्हर क्वालिफाईड कॅन्डिडेट मिळाला, मास्टर्स करून आली. more than happy, please, yeah. So I went, interviewed, met with the department chair, and they said sure, you can start volunteering. If they don't have to pay you, come anytime, come and go anytime. संदीप, आमची एकच गाडी होती. संदीपला जॉब होता एअरपोर्टवर, प्रोजेक्ट होता. इज अ सिव्हिल इंजिनियर. अच्छा. दे वर रिडिझायनिंग समथिंग ओव्हर देअर. सो सहाच्या आधी पण आम्ही घरातून निघायचो दोघं. ते मला युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसवर सोडायचे. पहिले थोडे दिवस मी बाहेरच बसले बिल्डिंगच्या, कारण 7 वाजता सकाळी कॅम्पसवर कोणीच नसतं. आणि थोडीशी भीती वाटायची की काहीच नाही, कोणीच नाही आसपास. आणि तेव्हा तू नवीन म्हणजे 1 वर्ष झालेला नाही. 3 महिने. 3 महिने. मग जेव्हा मी आत जायला लागले, लोकांशी बोलायला लागले, ते म्हणाले तू बाहेर का बसलेली असते. आय सेड असं आहे, आमची एकच गाडी आहे आणि आय डोंट हॅव एनी अदर मीन्स ऑफ. अँड सो दे सेड नो. सो द डिपार्टमेंट हॅड प्रोक्युअर्ड अ की, द बिल्डिंग की. सो कॉलेज ऑफ नॅचरल सायन्सेसची जी एक बिल्डिंग आहे त्याची चावी मला दिली. आणि ते म्हणाले की नाही, तू आतमध्ये जा. आणि सो मी मग तेव्हापासून बिल्डिंगमध्ये आतमध्ये जाऊन काहीतरी वाचन वगैरे 9:30-10ला लोक आरामशीर, कारण ते ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात, त्यांना असं टायमिंग नसतं. सो मी त्या लॅबमध्ये व्हॉलेंटिअरिंग सुरू केलं. त्यांचं डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा लॅब होता आणि सी अर्चिन्सवर त्यांचं काम चालू होतं. ओ, फॅसिनेटिंग. हां, तर तिथे हळूहळू मला छोटे मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी ॲज अ व्हॉलेंटिअर लोकांना हेल्प करायला. बाकी PhD स्टुडंट्स जे होते त्यांना एक स्लेव्ह मिळाला. सो ते त्यांना जी कामं नसती करायची ते मला द्यायचे की तू हे करून ठेव. सो आय यूज्ड टू डू दॅट. दॅट्स हाऊ मी शिकायला लागले तिथे. आणि दॅट वॉज आय थिंक द मंथ ऑफ मे, जून, जुलै मी व्हॉलेंटिअर केलं आणि ॲप्लिकेशन चालूच होतं. सो ती कमिटी बसते टुवर्ड्स एंड ऑफ समर फॉर फॉल ॲडमिशन्स. बट बाय देन एव्हरीबडी ऑन द कमिटी न्यू मी, अँड सो दॅट वॉज लाईक अ इझी वे इन टू गेटिंग ॲडमिशन. तू तुझं कामही दाखवून दिलं त्यांना व्हॉलंटिअरिंग करून. येस. सो ती धडपड जी असते ती आपण करायला लागते. कोणी तुम्हाला सिल्वर प्लॅटरवर आणून देत नाही. फार फार महत्वाचा पॉईंट सांगितलं मित्रांनो. आणि हे व्हॉलंटिअरिंग ना, मला वाटतं ना, आपण ना बिचकतो कुठेतरी व्हॉलंटिअरिंग करायला. पण मला वाटतं व्हॉलंटिअरिंग फार महत्वाचं आहे. अमेरिकन सोसायटीमध्ये आणि कम्युनिटीमध्ये फार महत्व आहे त्याला. म्हणजे भरपूर मार्ग तुम्हाला मोकळे होऊ शकतात जर तुम्ही थोडं व्हॉलंटिअरिंग केलं आणि थोडं दाखवलं तुमचे स्किल्स आणि तुमचे काय क्रेडेन्शियल. व्हॉलंटिअरिंग करून कसं, तो देणारा व्यक्ती जो असतो, ही इज नॉट लुझिंग एनिथिंग. तर दे गिव्ह मोर ओपनली. हो, दे टीच यू मोर, काही न राखून ठेवता सगळं. एक्झॅक्टली. सो इट इज सच अ युनिक ॲस्पेक्ट ऑफ लर्निंग समथिंग बाय व्हॉलंटिअरिंग. नाईस. म्हणजे तुझं ते PhD ते पण त्याच साईडमध्ये मॉलिक्युलर अँड डेव्हलपमेंटल बायोलॉजी, त्याच्यामध्ये तू मग PhD केलं युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमध्ये. त्याला किती 3-4 वर्ष? 6 वर्ष टोटल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला हे सांगायला आवडेल की तो जो प्रवास असतो PhDचा, तो एक बॅचलर्स किंवा इंजिनिअरिंग डिग्री करण्यापेक्षा खूप वेगळा असतो. कारण तुमचं स्वतःचं प्रोजेक्ट असतं, त्यातले एक्सपेरिमेंट्स फेल होतात, सक्सेसफुल होतात, हे तुमच्या हातात नसतं, कारण तुम्ही लिव्हिंग सिस्टम बरोबर काम करत असता. आणि ते सेल्स कसेही वागू शकतात, ते तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे ते एक्सपेरिमेंट्स कधी 10 वेळा 15 वेळा, तो एक पेशन्स बिल्डिंग जो आहे तो मला तिथून आला. आणि त्याच्या आधी मी खूप तापट आणि फटकळ असं म्हणता येईल. ओरिजिनली कोल्हापूरची होती आणि एक
इट्स कॉल्ड आर्मी ब्रॅट असल्यामुळे एक ॲटिट्यूड असतं. त्यामुळे गरवारेसारख्या ठिकाणी तर आय वॉज हॉट टार्गेट फॉर फिश पॉन्ड्स अँड कॉमेंट्स अँड थिंग्स लाईक दॅट. सो तर ते PhD मध्ये त्याच्याने मला असं एक स्टेबिलिटी मिळाली की पेशन्स आणि स्टेप बॅक, असेस अँड रिडू until you get a result. It's not like you're forcing that result, but ते व्हॅलिडेट करता आलं पाहिजे की तो डेटा नक्की तोच आहे. ते एकदम पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्यावर लगेच तुम्ही त्याच्यावर हे नाही करू शकत. जेव्हा तुम्ही पब्लिश करता डेटा, विच युअर पब्लिकेशन्स आर रिक्वायर्ड ड्युरिंग द PhD सायकल, तर ते थर्ड पार्टी कॅन ऑल्सो ट्राय दॅट एक्सपेरिमेंट आणि तशीच रिझल्ट आली पाहिजे. सो मग ती एक भीती असते की तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे की तुम्ही जे पब्लिश करताय ते 100% ॲक्युरेट आहे. ते जे शिकायला मिळतं ग्रॅज्युएट लाईफमध्ये ते इट्स व्हेरी डिफरंट. आणि त्याच्याने जो पेशन्स तुमच्यात बिल्ड होतो की यू लर्न की सक्सेस अँड फेल्युअर इज नॉट ऑलवेज गॅरंटीड. ते हळूहळू यू वर्क टुवर्ड्स इट की हे फेल झालं, यू हॅव टू फाइंड अनदर अँगल आणि ते अप्रोच ट्राय करून परत एकदा तुम्ही ते एक्सपेरिमेंट सेटअप करता. आणि इनफॅक्ट ती हळूहळू तशी ती जाणीव झाल्यानंतर आपण सक्सेसची डेफिनेशन पण आपली इव्हॉल्व होत जाते. दॅन युअर फोकस, सक्सेसचा फोकस म्हणजे एफर्ट्स, की आपण काय करतो याच्यावर जास्त फोकस असतो रादर दॅन द रिझल्ट. It's that saying that it's in the journey, not the destination. I mean, in this case, it is the destination. It's a different feeling to walk down wearing the cape of a different color with the golden, because it's a PhD. It's a huge thing. It is big. But along the way, the people, and like I said, I have to mention, it's not a lonely journey. तुमच्या बरोबर जे लोक असतात, other graduate students who help you through when your experiment has failed, की तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करता, की जे सिनियर स्टुडंट्स असतात, की वेगळा अँगल, दुसऱ्याचं पर्स्पेक्टिव्ह, तुमचा थिसिस गाईड. इन माय केस इट वॉज अ वुमन, डॉक्टर एमी सेटर, who was a big helpline for me. अच्छा. A strong guiding force, especially madhe at 3.5 years into my PhD, I decided to have my first child. So through the pregnancy, I was working in the lab. She made many adaptations की तुला ऑफिस घे, तुला रेस्ट करायचं असेल तर तू माझं ऑफिस यूज कर. किंवा जेव्हा इवन मुलगा झाल्यानंतर मी ब्रेक घेतला 6 महिन्याचा आणि असं विचार असे व्हायला लागले की परत जाऊ की नको, कम्प्लीट करू की नको, कशाला करायचं, ते त्या बेबीला कसं सोडायचं. दॅट अटॅचमेंट हॅपन्स, मेटर्नल इन्स्टिंक्ट असतं आणि तुम्ही असं वाटतं की सोडून टाका. आणि तो 6 महिन्याचा ब्रेक झाल्यानंतर ते ब्रेन बंद पडतं, म्हणजे तुम्ही वेगळ्याच ह्याच्यात असता. पण डॉक्टर सेटरनी असं मला खूप एनकरेज केलं की नाही, तू यायला सुरू कर, त्याला घेऊन ये, मी ऑफिस देते, तू स्ट्रोलरमध्ये त्याला तिथे झोपव, लॅब मीटिंग्सला ये, पार्टिसिपेट, स्लोली गेट बॅक इन टू द रुटीन. आणि मी तसं त्यांचं ऐकून मी सुरू केलं परत कॉलेजला जायला. आणि ते अवघड होतं कारण आम्ही राहायचो एका ठिकाणी, युनिव्हर्सिटी एक 40 मिनिटाचं ड्राईव्ह. मला ना म्हणजे जी लोक लग्न झाल्यानंतर सुद्धा एज्युकेशन चालू ठेवतात किंवा कम्प्लीट करतात त्यांच्यावर म्हणजे असं आय जस्ट रिस्पेक्ट देम अ लॉट. तू ते तर केलंच, पण तू बाळ झाल्यानंतर तुझं PhD चालू ठेवलं 2 ते 3 वर्ष, विच इज लाईक अ ह्यूज म्हणजे फार जबाबदाऱ्या असतात. तेव्हा नवीन कंट्री आहे, बेबी आहे, घरचे वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि PhD म्हणजे दिवसात 24 तासच असणार. ओके, त्याच्यात तुला आता हे वेगवेगळे रोल्स करायचे आहेत, तेव्हा तू टाइम मॅनेजमेंट कसा करायची? सो यू हॅव फोकस खूप पाहिजे की तुमचा गोल काय आहे. आणि बट लग्न पण झालेलं होतं, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे घरी फ्रेंड्स पण बोलवायचे, दिवाळी पार्टी पण करायची आहे, मुलाकडे पण बघायचं आहे, ते पण करायचं आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल विथ टाईम मॅनेजमेंट आणि सपोर्ट ऑलवेज. बायका एकमेकांना खूप सपोर्ट करतात आणि असं वाटत नाही आपल्याला, पण आहे, देर इज अ सपोर्ट सिस्टम ऑलवेज. देर इज अ सिस्टरहुड जे कधी कधी आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो. आणि इन माय केस माझी थिसिस ॲडवायझर हॅपन टू बी अ वुमन, अन अमेरिकन वुमन, बट त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मुलं झाली तरी ड्युरिंग द प्रोसेस की तू मुलांना आण, मुलाला इथे आण, ऑफिस वापर,
की थोडे दिवस. त्याच्यानंतर मी त्याला युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसच्या डे केअरमध्ये ॲडमिशन मिळाली, तिथे ठेवलं. तिथे एक टीचर महाराष्ट्रीयन अरे वा. भेटल्या, ज्यांनी त्याला इतकं कम्फर्टेबल केलं की मला पण मग ते इझी झालं की त्याला तिथे सोडून कामाला परत जायचं. बरोबर. त्याच्यानंतर माझ्या सासूबाई, अ बिग इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन, कारण त्या स्वतः एंटरप्रेनर होत्या. घरी निटिंगचे मशीन्स होते, त्यांनी ऑलमोस्ट 25 वर्ष तो बिझनेस केला. म्हणजे एक त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं की इवन दो घरी त्यांचा बिझनेस होता, प्रॉपर बिझनेस होता, आणि त्या दिवसभर त्याच्यात लागलेल्या असायच्या. इनफॅक्ट त्यांनी 3-4 बायका एम्प्लॉय केल्या होत्या, कारण 4 एक मशीन्स होते त्यांचे. सो बिझी होत्या त्या. स्कूल युनिफॉर्म स्वेटर्सची ऑर्डर्स घ्यायच्या. त्यामुळे तो असा छोटा मोठा नव्हता बिझनेस, इट वॉज अ प्रॉपर फुल फ्लेज. त्यामुळे त्यांना ती एक जाणीव होती आणि त्या नेहमी म्हणायच्या, तू सोडू नको, तू कम्प्लीट कर. आणि त्या येऊन राहायच्या जेव्हा त्यांना जमेल. मुलं जेव्हा लहान होती, वाढत होती. माझ्या आईने पण मला खूप सपोर्ट केलं की गरज पडली तर मी येईन. आणि ते लागतं आपल्याला एक कारण त्याच्याशिवाय. अँड ऑफकोर्स आय शुड नॉट फेल टू मेन्शन माय हजबंड. नवरा. कारण कधी कधी लॅबला संडेला रात्री जायला लागायचं, कारण हे जे एक्सपेरिमेंट्स वेन यू आर वर्किंग विथ लाईव्ह ॲनिमल्स किंवा एम्ब्रिओज ऑर वॉट एव्हर, दे हॅव अ लाईफ सायकल हॅपनिंग. टाइम सेन्सिटिव्ह. त्यामुळे तुम्ही ते स्टॉप नाही करू शकत एक्सपेरिमेंट संडे आला म्हणून. तर संडेला जाऊन यू हॅव टू चेंज द मीडियम ऑर वॉट एव्हर इट इज विदाउट गोईंग इन टू मच. सो ते सगळं केप्ट हॅपनिंग अलॉंग द वे, आणि ते दोघं मिळून आम्ही करायचो त्या गोष्टी. तर कधी मुलं ते सांभाळायचे आणि मी जायचे, और सगळेजण माझ्याबरोबर लॅबमध्ये यायचे संडेला. लॅब पार्टी. आणि वाट बघायची तिथे, झालं का. सो दी एंटायर फॅमिली पुशेस यू अलॉंग. सो आय कांट से की माझं एकटीचं मी हे केलं ते केलं, तसं नाही आहे. इट इज यू नीड एव्हरीबडी होल्डिंग युअर हँड. सपोर्ट सिस्टम गरजेची आहे, फार गरजेची आहे. वा. always. PhD झालं, तुझं कॉर्पोरेट करिअर सुरू झालं. आय अज्युम हे सगळं चालू असताना अचानक सोडून एंटरप्रेनरशिपकडे धाव घ्यावीशी तुला वाटली का? कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते असतं ना आपलं, देर इज ऑलवेज दॅट थ्रेड स्पिनिंग की अरे काहीतरी आपलं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं करायला पाहिजे, किंवा 9 ते 5च नेहमी मी करत राहणार आहे का, असं काही होतं का तुझं? म्हणजे प्रेरणा काय होती? आपण मराठी लोक आहे आणि आपण बिझनेस करत नाही, हे कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात कायमचं घातलेलं असतं. आणि लहानपणापासून गुजराती लोक बिझनेस करतात, सो इट इज लाईक आपण महाराष्ट्र नाही, आपण बिझनेस नाही करत. आणि 12 वर्ष तो जॉब करून अगेन तो रिसर्च जॉबच होता, हॅज इट्स अप्स अँड डाऊन्स, अँड यू आर स्टील डुईंग एक्सपेरिमेंट, सम आर फेलिंग, सम आर सक्सिडिंग. आणि तो एक सायकल असतो. प्लस प्रत्येकाला नोबेल प्राईज मिळत नाही. तुम्ही सायंटिस्ट खूप असतात जगामध्ये, अँड आय एम जस्ट वन इन फ्यू मिलियन. तर किती वेळ आपण हे करत राहणार, आणि ह्याच्यानी आपण सोसायटीला काय देतो? येस, इन माय केस आय फेल्ट इट वॉज अन इम्पॉर्टंट जॉब, बिकॉज ब्रेन ट्युमर्स, ग्लिओब्लास्टोमा इन पर्टिक्युलर, त्याला फारसे उपाय नाही आहेत. सो आय डिड फील की त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्याच्यामध्ये तुझा रिसर्च त्याच्यातला रिसर्च टू व्हॅलिडेट द मेडिसिन दॅट वॉज बिंग यूज्ड, टू गिव्ह इट अ सायंटिफिक बॅकग्राऊंड. दॅट वॉज माय जॉब. 12 वर्ष मी ते केलं. बट देन आय स्टार्टेड फिलिंग की हे एक सायकल आहे, दॅट इज नेव्हर एंडिंग, आणि काहीतरी वेगळं काय. सो तो होम केअर एजन्सीचा आयडिया केम फ्रॉम दॅट जॉब, की आपण ॲज अन एम्पथी फॅक्टर आपण हा बिझनेस ट्राय करू, ज्याच्यात ॲक्च्युली फक्त 20-25 हजार इन्व्हेस्टमेंट होती. बट देन वेन आय सोल्ड द कंपनी, ऑफकोर्स आय रिकवर्ड दॅट अँड मेड प्रॉफिट, अँड आय फेल्ट गुड की मी एक छोटासा बिझनेस सुरू केला आणि तो प्रॉफिटमध्ये विकला. खूप नाही, खूप प्रॉफिट नाही, बिकॉज 3 वर्ष चालवला. इट्स अन एजन्सी, सो ऑल युअर सेलिंग इज युअर क्लायंट्स अँड युअर केअर गिवर्स. सो इट्स नॉट लाईक द बुक्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड ऑर मिलियन्स ऑफ डॉलर्स तुम्हाला त्याच्यात नाही. बट तो एक सॅटिस्फॅक्शन, तुम्ही स्टार्टअप लॉन्च केलं आणि तो विकला, सक्सेसफुली एक्झिट केलं. सो ते एक बूस्ट मिळाला त्याच्याने, एन्करेजमेंट की अरे आपण मराठी असून बिझनेस केला आणि तो सक्सेसफुली चालवला 3 वर्ष, आणि तो विकला पण. सो दॅट गेव मी अ लिटल बिट ऑफ कॉन्फिडन्स.
सो हे जे फ्रेंड्सशी मी स्कूलबद्दल मे बी द युनिवर्स डिसाइडेड ही वेळ आहे त्याची. आणि सेपरेटली वी वर थिंकिंग ऑफ इट. अच्छा. I was thinking more Montessori, and she had already investigated a franchise, thinking ki she wants to do that. But then when it came together, we started off as a Montessori. And she found the land, we looked at other properties, decided ki ha neighborhood चांगला आहे, इथे ती जमीन घेतली. Sometimes it just falls into place. The stars align. स्टार्स अलाइन ती वेळ असते आणि ते इट हॅपन्स. आय कॅन्ट डिस्क्राईब की ते कसं घडलं, बट आय स्टील हॅड माय जॉब. अच्छा. आय वॉज स्टील 9 to 5 चालू होतं. येस. सो ॲट दॅट पॉईंट ते लॉन्च केलं स्कूल विथ द जॉब. बट देन आय रिअलाइज की हा बिझनेस वेगळा आहे, इथे प्रेझन्स इज इम्पॉर्टंट. अँड सो आय टोल्ड माय बॉस की आय वॉन्ट टू leave. And they said, well, you are doing many roles. I was the radiation safety officer. I was talking to the FDA. I was the lab head. And so they wanted an exit strategy. And so they said, consulting कर आणि हळूहळू exit कर. So अजून एक वर्ष लांबलं ते. But I could, माझ्या hours मी स्वतः सेट केले आणि मी ये जा करून स्कूल आणि ते मॅनेज केलं. त्याच्यानंतर स्कूल ग्रू, मुलं एनरोलमेंट वाढली आणि मला असं वाटलं की आता माझी इथे जास्त गरज आहे. अँड देन ते मी हँड ओव्हर केलं रिसर्च. फायनली आय स्टॉप. हे कुठल्या वर्षी तुम्ही पहिली स्कूल 2016 आणि 2017 मध्ये मी जॉब सोडला. ओके. 1 वर्ष तू दोन्ही सांभाळला. चालू ठेवलं. वा वा. ओके. मग बिझनेस आता जेव्हा स्टार्ट करतो इनिशियली, हे तुमचं कम्प्लिटली नवीन फील्ड होतं तुम्हा दोघांसाठी, राईट? ग्राउंडवर्क किंवा प्रिपरेशन तुम्ही काही केलं का? यू वेर लाईक ओके आता आपण उतरणार आहोत, लेट्स जस्ट लर्न टू स्विम आफ्टर जम्पिंग इन द वॉटर? काइंड ऑफ लाईक दॅट. तसं असा विचार होता की आपण हायर करू, की एक डायरेक्टर हायर करू जिने ऑलरेडी ते काम केलेलं आहे. बिकॉज त्यावेळेला वी स्टेप्ड इन ॲज अ बिझनेस, राईट? सो आम्ही हायर केली. पण लेटर वी रिअलाइज की त्या डायरेक्टरचं थॉट प्रोसेस इज नॉट लाइनिंग अप विथ वॉट वी वॉन्ट टू डू. सो इनिशियल सेटअप वॉज ऑल थ्रू एम्प्लॉईज. म्हणजे त्यांनी रेकमेंड केलं फर्निचर, त्यांनी रेकमेंड केलं त्या गोष्टी, पर्चेसिंग, हे ते. 2 years into it मला असं वाटायला लागलं की ते मॉडेल जे आपल्याला पाहिजे ते नाही आहे. तर मी स्वतः इन 2019 मी एनरोल केलं इन द मॉन्टेसरी सर्टिफिकेशन कोर्स. तर मी परत एकदा एज्युकेशन पुन्हा एकदा नवीन पीएचडीचा प्रवास. पीएचडी नाही, इट इज अ 1 year डिप्लोमा. ओके. बट यू हॅव टू कमिट टू दॅट टाईम अँड डू इट. तर मी इथे ह्युस्टनमध्ये सेंटर आहे, तिथे मी रजिस्टर केलं. माझ्याबरोबर 3 टीचर्स पण त्या कोर्सला मी हे केल्या, तुझ्याच बिझनेस केल्या. येस. की आपण सगळे ते ट्रेनिंग करू, कारण आपल्याला ऑथेंटिक मॉन्टेसरी चालवायची. आणि मग ते सर्टिफिकेशन झाल्यानंतर आउटलुक खूप बदलला आणि स्कूलची क्वालिटी खूप सुधारली. हे असे जे प्रोफेशनल सर्टिफिकेट्स असतात ना, आय थिंक यांना फार महत्व आहे आणि कधी कधी आपण ते डिस्काउंट करतो. स्पेशली तुम्ही एक निश जर काहीतरी करत असाल तर त्याच्याबद्दल ओनर असून तुम्हाला ती माहिती असणं खूप महत्वाचं आहे. की तुम्हाला जर ती अप्रिशिएट नाही होत किंवा त्याची क्वालिटी माहिती नाही आहे, तर मग तुम्ही बिझनेस बाहेरून चालवताय. मग तुम्ही म्हणू नाही शकत की आमचं ऑथेंटिक मॉन्टेसरी आहे. आता आम्ही अक्रेडिटेशन करतोय विथ अमेरिकन मॉन्टेसरी सोसायटी. ते इतका इंटेन्स प्रोसेस आहे की तुम्हाला त्याच्यातलं टोटल सगळं इन डेप्थ माहिती नसेल तर ते तुम्ही कसं पार पाडणार. सो या एज्युकेशन इज समथिंग दॅट नेवर एंड्स. दॅट इज माय बिलीफ. आय एम ऑलवेज इगर टू लर्न. पीएचडी असून सुद्धा मला असं कधी वाटत नाही की मला सगळं येतं. आपल्या प्रेक्षकांसाठी मॉन्टेसरी म्हणजे नेमका प्रकार काय आहे आणि डे केअर जे असतं त्यापेक्षा हा वेगळा प्रकार आहे का, हे जरा बोलूयात आपण. हो, नक्कीच. त्याच्यात खूप मोठा फरक आहे. अच्छा. मॉन्टेसरी, डॉक्टर मरिया मॉन्टेसरी त्याच्या फाउंडर आहेत. त्यांचं आता 150th बर्थ ॲनिव्हर्सरी झाली. तर त्यांचं ओरिजिन खूप जुनं आहे मॉन्टेसरी ह्या फिलॉसॉफीचं सिस्टम. अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते पॅटेंट नाही केलं, त्यामुळे कोणीही तो शब्द मॉन्टेसरी वापरू शकतं. त्याच्यात प्लस आणि मायनस आहे.
की येस आम्ही पण वापरलं, पण मग त्याला काही रेग्युलेशन नाही आहे की तुम्ही कशी ती चालवताय शाळा. तर देर आर डे केअर्स दॅट कॉल देमसेल्व्स मॉन्टेसरी, पण ते ऑथेंटिक मॉन्टेसरी नसतात. तर पेरेंटला कसं डिफरन्शिएट करता येईल त्याच्यामध्ये. ओके, सो ज्या चांगल्या मॉन्टेसरी असतात दे वॉन्ट टू गेट अफिलिएटेड टू सम हायर ऑर्गनायझेशन टू शो की आम्ही काहीतरी नॉर्म्स फॉलो करतो. तर in the US there is American Montessori Society, which is the larger governing body of the Montessori curriculum, not the school. The schools can be proprietary, self-owned or whatever. That they do not dictate to the business, but they do monitor the curriculum that is offered. काय The शिकवतायत ते? system, the Okay. education system, Okay. and the whole system of the school. But Montessori education can go from birth, literally from zero, all the way up to high school, the adolescent plane. अरे बापरे. सो ज्या जुन्या मॉन्टेसरीज आहेत इटलीमध्ये किंवा स्पेनमध्ये, मुंबईला आहे, कराचीमध्ये एक आहे, त्या 12वीपर्यंत जातात. आणि इनफॅक्ट ऑस्टिनमध्ये एक स्कूल आहे जी 9वीपर्यंत जाते, अँड देअर गोल इज टू गो अप टू 12th स्टँडर्ड. सो देर आर स्कूल्स दॅट टेक फ्रॉम इन्फन्सी. बर्थ म्हणतात पण बर्थला कोणी आणून सो 8 weeks, ॲज अर्ली ॲज 8 weeks बेबीज आहेत मॉन्टेसरीमध्ये दॅट गो ऑल द वे. इफ यू आर लकी, इफ द स्कूल इज लकी, दॅट चाइल्ड यू कॅन फॉलो देअर जर्नी ऑल द वे अप टू 12th grade. 2 महिन्यांच्या बाळापासून ते 12वी पर्यंत. ऑफकोर्स त्या टीचर सर्टिफिकेशन लेवल्स वेगळे वेगळे आहेत. असणार. म्हणजे इन्फंट टॉडलरचं एक सर्टिफिकेशन आहे. अर्ली चाइल्डहूड जे मी शिकले ते 2 ते 6 कम्प्लिटिंग किंडरगार्टन. सो 6पर्यंत जर ते मूल राहिलं स्कूलमध्ये तर फर्स्ट ग्रेडला पब्लिक स्कूलला जाऊ शकतात. आणि किंवा मग तुम्ही तिथे कंटिन्युटी तुमची असेल तर लोअर एलिमेंटरी, मिडल अँड अपर एलिमेंटरी असे 3 वेगळे सर्टिफिकेशन्स आहेत ज्या टीचर्स त्यांच्या असतात. ते नॉर्मल एज्युकेशन सर्टिफिकेट असलं तरी मॉन्टेसरी एज्युकेशन सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे, रिक्वायर्ड आहे, स्पेशली तुमची अक्रेडिटेड स्कूल असेल तर. मला ना असं फार वाटायचं की मॉन्टेसरी म्हणजे फक्त वयाचे 2ऱ्या वर्षापासून ते 6वी पर्यंत. हा, दॅट्स इट. माझ्या डोक्यात तीच कल्पना होती, मला हे माहीतच नव्हतं. हा कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे खूप लोकांना, कारण तेवढ्या शाळा नाही आहेत आता. कारण तो सिस्टम चालवणं जरा अवघड आहे. कारण मी सांगते, एक्सप्लेन करते. डे केअर इज केअर. ओके, द वर्ड डे केअर म्हणजे दिवसभर तुम्ही मुलांना जिथे केअरसाठी ठेवता, काळजी घ्या तुम्ही. डायपर चेंज, फूड, थोडंसं खेळणं आणि काहीतरी ABCD शिकवणं. मॉन्टेसरीमध्ये वी हॅव ॲक्च्युली लेसन प्लॅन्स, अ सिस्टम फ्रॉम बर्थ टू अप दॅट वी कॅन फॉलो अँड से दिस इज वॉट. सो इवन लाईक अ बेबी, तुम्हाला असं वाटेल तुम्ही बेबीला काय शिकवता, पण द बेबी इज ॲक्च्युली इन मॉन्टेसरी इज कॉल्ड baby, toddler and absorbent sponge. The fastest brain development, आता हे मी माझ्या PhD बॅकग्राऊंड मधून सांगू शकते की 0 to 6 मध्ये रॅपिड ब्रेन डेव्हलपमेंट होतं अँड पूर्ण मॅपिंग ऑफ द ब्रेन त्या वयामध्ये कम्प्लीट होतं. तर तुम्ही मुलाला 0 to 6 एज वयापर्यंत इयर्स घरी ठेवलं, यू मिस द एंटायर ब्रेन डेव्हलपमेंट फेज ऑफ दॅट चाइल्ड. त्याच्यानंतरचं ब्रेन ग्रोथ इज very slow and is only remembering and learning. Okay, but the systems in the brain have been laid out already. पाया बनलाय ऑलरेडी. Yes. So it is actually very important. तुम्ही बेबीजला नका ठेवू. आपल्या एशियन फॅमिलीजमध्ये आई वडील येतात, हे ते वॉटेवर, इट्स फाईन. इवन आय फील की मला जास्त स्कोप तर मी पण घरी ठेवलं असतं. पण समजा तुम्ही दोघं मेडिकल फील्डमध्ये आणि तुम्हाला नाहीच आहे स्कोप, तर मग ते बेबीजला आमच्याकडे आणतात. पण मग देन आम्ही तो सिस्टम फॉलो करतो. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सेन्सोरियल एक्सप्लोरेशन, त्या बेबीजच्या हातांना सेन्सरी टच पाहिजे, वेगळ्या वेगळ्या मटेरियल्स वापरून आम्ही त्यांना ते हे देतो. जेव्हा ते फूड टेस्ट करायला लागतात, जेव्हा सॉलिड्सला चेंज होतं त्यांचं, तर आम्ही त्यांना ते सेन्सोरियल एक्सप्लोरेशन देतो की वेगळे वेगळे टेस्ट तुम्ही त्यांना हे द्या, आंबट, ऑरेंज, म्हणजे नुसतं ABCD नाही इथे. So it is, I'll tell you the 5 broad areas of Montessori that we follow. Practical life is life skills.
ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, स्वतःचं जॅकेट घालणं, स्वतःचे लेसेस ट्राय करणं, स्वतःचे कपडे घालणं, चेंज करणं, हात धुणं. आपण घरी असलो तर आपण मुलाला नेतो सिंकवर, आपण हात धुवून देतो. आमचे 18 महिन्याचे मुलं जे चालतात ते स्वतः छोटं सिंक आम्ही लो लेवलला केलं, ते स्वतः तिथे जाऊन हात धुतात, साबण घेतात, टिश्यू पेपर वापरून तो ट्रॅशमध्ये व्यवस्थित टाकतात आणि इंडिपेंडेंटली करतात. आणि टीचर बघत असते की ते सेफली करतात, पण फ्रॉम अ डिस्टन्स शी इज ऑब्झर्विंग. So the largest component of our teacher's job is observation. Because if you don't observe the child, you don't know what he needs next. What lesson can you introduce next to this child? So in older classes, let's say we are looking at early childhood, 2 to 6 years. Okay, when the child comes, they are given more of the practical life experiences, where pouring, spooning, using these fingers, त्याच्याने काय होतं, ते फक्त चमच्याने हे नाही ट्रान्सफर करत आहेत, दे आर बिल्डिंग फोकस. ते स्पिल न करता ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्याने त्यांचं हँड आय कोऑर्डिनेशन होतं आहे, मोटर स्किल्स डेव्हलप. दीज आर फाईन मोटर स्किल्स दे आर डेव्हलपिंग. सिझर वर्क देतो आम्ही त्यांना. काही नाही, नुसतं कागदाचे पीसेस करून ते स्वतः एक एन्व्हलप तयार करतात, त्याच्यात ते पीसेस घालतात आणि घरी नेतात. पेरेंट्स काय करतात, ते घेतात आणि कचऱ्यात फेकतात. कारण त्यांना त्याची किंमत नाही आहे. पण पुढे जाऊन ते मूल तीच बोटं वापरणार आहे पेन्सिल धरण्यासाठी, राईट? सो दॅट फाउंडेशन स्टेप बाय स्टेप इज लेड इन अ मॉन्टेसरी स्कूल. आपण पुन्हा तो 5 फोकस एरिया म्हटले. प्रॅक्टिकल लाईफ. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काय काय येतं? ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. ओके, ते झालं. ओके, देन कम्स सेन्सोरियल. ओके, दे लर्निंग अबाउट 5 सेन्सेस. Taste, touch, sound. They even know how to match sounds. So असे छोटे सिलेंडर्स आहेत, त्याच्यामध्ये पेबल्स किंवा वाळू, आणि ते मॅच करतात 2 सारखे सापडेपर्यंत. आणि हे मटेरियल्स महाग असतात, वुडन हँडमेड असतात. तर ॲज अ बिझनेस ओनर ही एक आमची इन्व्हेस्टमेंट आहे इन दॅट स्कूल. ती केल्याशिवाय तुमची मॉन्टेसरी नाही आहे. लँग्वेज कम्स नेक्स्ट. देन लँग्वेजमध्ये ABCD नाही शिकवत, साऊंड शिकवतो. So A is A, B is B, ख. आणि त्याच्यामुळे ती मुलं रीडिंग लवकर करतात. ओके, सो दॅट इज लँग्वेज. अँड इट स्टार्ट्स विथ साऊंड रेकग्निशन, देन गोज टू रायटिंग, देन रीडिंग, अँड द प्रोग्रेशन इज देअर ॲट ईच एज लेवल. देन लँग्वेज झालं. मॅथ. मॅथ इज व्हेरी इंटेन्स बिकॉज वी स्टार्ट विथ फर्स्ट जस्ट क्वांटिटी, की हे जास्त आहे, हे कमी आहे. Then numeral recognition, this is one associated with this quantity. So matching the quantity with the numeral. By the time they are age 4, a lot of our children math करता, addition करतायत, subtraction करतायत. आणि शेवटचा आता कुठला? So it's called cultural studies, not science, because cultural studies is a very broad field. It includes botany, zoology, geography, history, and cultural, like global studies. All those come under cultural studies. And global citizenship, peace education is also part of the whole overall education of the child, because we want to create a leader. कारण आम्ही जे किंडरगार्टन रेडीनेस करतो असेसमेंट फायनली जेव्हा मूल ग्रॅज्युएट होणार असतं, तर दे आर ॲक्च्युअली ॲट grade 1 or 2. या, when they पास आउट होऊन ॲक्च्युअल पब्लिक स्कूलला जातात. आणि बरेचसे पेरेंट्स येऊन सांगतात की आम्ही टाकलं तर खरं किंडरगार्टनमध्ये, पण बोर होतोय आता तिथे. ऑलरेडी शिकलेलं आहे सगळं. पण एक आहे की वी आर कम्पिटिंग अगेन्स्ट अ फ्री सिस्टम, पब्लिक स्कूल. बरोबर आहे, जिथे आता Pre-K3 पण आलंय. तर त्या एका क्लासरूममध्ये देर इज अ यंग चाइल्ड, देर इज अ मेंटोर, अ लीडर हू इज 5 years old or 6 years old if you're lucky, who is learning to mentor somebody else at that age. की कधी कधी टीचर म्हणते की तू दे लेसन, हा, बिकॉज द ओल्डर चाइल्ड हॅज मास्टर्ड दॅट लेसन. अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर द ओल्डर किड. कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येतो की लीडरशिप शिकवतोय आम्ही ॲट दॅट यंग एज, की हू इज अ लीडर. अमेझिंग. आणि ते जे कॉन्फिडन्स बूस्ट होतं, म्हणून जेव्हा पहिलीत ती मुलं जातात, दे गो स्मूथ सेलिंग ऑल द वे थ्रू एलिमेंटरी. इंडियामधलं मॉन्टेसरी सिस्टम आणि इथल्या मॉन्टेसरी सिस्टम मध्ये तुला काही असं तफावत जाणवते? आय थिंक
ऑथेंटिक ते जर डॉक्टर मरिया मॉन्टेसरीची फिलॉसॉफी फॉलो करतायत तर ग्लोबली इट शुड बी सेमच द आहे, सेम. युनिव्हर्सल आहे. द मटेरियल्स आर द सेम. अच्छा. नॉट एव्हरी मॉन्टेसरी स्कूल इज बिंग रन ॲज अ मॉन्टेसरी स्कूल. आणि त्याचं मेन रिझन तू आधी आय थिंक अल्लूड केलंस की त्यांनी ते ट्रेडमार्क नाही केलं किंवा अक्रेडिटेशन केलं तुम्ही तर मग तुम्ही त्या अम्ब्रेला खाली येता आणि ते तुम्हाला थोडंफार मॉनिटर करतायत. तर ते महत्वाचं आहे. पण ते मिळणं पण इट्स लाईक अ गोल्ड स्टँडर्ड सर्टिफिकेट विच आमची स्कूल आता फाउंडेशन्स मॉन्टेसरी त्या प्रोसेसमध्ये आहे आणि बाय अर्ली नेक्स्ट इयर वी शुड बी अक्रेडिटेड. फाउंडेशन मॉन्टेसरी जी आहे तिथे अर्लिएस्ट कुठल्या वयाचं मुलं एनरोल करू शकतात? फाउंडेशन्स मॉन्टेसरीचं जे लायसन्स आहे ते एज 3 months to 12 years आहे. ओके. सो यंगेस्ट इन्फंट 3 महिन्याचं आम्ही घेतो आणि ॲक्च्युअल होल डे प्रोग्राममध्ये किंडरगार्टनपर्यंत म्हणजे एज 6 पर्यंत मुलं असतात. पण लायसन्स 12 पर्यंत का देतात की आमचा आफ्टर स्कूल प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक बस ठेवली आहे आणि ती बस ड्रायव्हर पिकअप करते 2 एलिमेंटरी स्कूल्समधनं. ती 14-15 मुलं आम्ही आमच्या स्कूलमध्ये आणतो. तो एक वेगळा रेव्हेन्यू स्ट्रीम आहे कारण बरेचसे सिबलिंग्स आमच्या स्कूलमध्ये असतात. बरोबर. तर ते पेरेंट्सला एक कम्फर्टेबल वाटतं की दोन्ही मुलं एकाच वेळेला संध्याकाळी ते पिकअप करतात आमच्या फाउंडेशन्समधनं. सो आमचं ॲक्च्युअल स्कूल किंडरगार्टनपर्यंत जातं. ओके. एज 6. एज 6 पर्यंत. फाउंडेशन मॉन्टेसरी ह्युस्टनमध्ये कुठल्या एरियामध्ये? सो आम्ही 2016मध्ये लॉन्च केली. ती आलियाना नेबरहुड आहे, सिटी ऑफ रिचमंडमध्ये आम्ही आहोत. आणि सेकंड शाळा जी आहे ला प्रिमा मॉन्टेसरी ती सुद्धा रिचमंड सिटीमध्ये आहे पण वरांडा नेबरहुड जे आहे त्या एरियामध्ये आहे. कारण हा एक प्रश्न मला खूप लोक विचारतात, तुम्ही इंडियन आहात तर तुमच्या स्कूलमध्ये इंडियनच मुलं येतात का? तर म्हणलं असं काही नाहीये. इट्स अ रेग्युलर मॉन्टेसरी. इनफॅक्ट डायव्हर्सिटी पाहिजे आम्हाला. वी प्रिफर दॅट वी हॅव डायव्हर्सिटी. त्यामुळे आमचा स्टाफ पण डायव्हर्स आहे, फक्त इंडियन नाही आहे. एनीबडी हू अप्लायज हॅज अ इक्वल ऑपॉर्च्युनिटी to join the staff. It is more based on credentials, experience and background of that person. तू मगाशी म्हटलीस की फाउंडेशनमध्ये जवळजवळ 35 लोकांची टीम आहे तुझी, राईट? 160 मुलं आणि 160 मुलं? हो. म्हणजे आमचं लायसन्स 210 मुलांचं आहे आणि 2020 म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी 185 मुलं होती. आणि त्याच्यानंतर सर्व बिझनेसेसचं जे अप अँड डाऊन झालं ते आमचं पण झालं. स्टाफ लॉस, स्टुडंट लॉस. आर कम्फर्ट लेवल राईट नाव इज 150 to 170 स्टुडंट्स. 10 क्लासरूम्स. 10 क्लासरूम. ओके. जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा ऑब्व्हियसली एवढा मोठा पसारा नसणार. नाही, मला एक्झॅक्टली आठवेल. November 1, 2016 13 मुलं. हो का? द फर्स्ट डे. पहिली सुरुवात. फर्स्ट बॅच. आणि ते वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपचे होते त्यामुळे आम्ही एक इन्फंट रूम, एक टॉडलर रूम आणि एक प्रायमरी रूम उघडली सगळ्यात आधी. तर तुम्ही तेवढे स्टाफ करता. 4-5 स्टाफ प्रत्येक रूमसाठी एखादा वगैरे. स्टार्ट तसंच करायचं. एक रूम भरली की मग दुसरी रूम उघडायची, त्याचं स्टाफ हायर करायचं, असं ग्रो करायचं. आणि आता ला प्रिमासाठी तोच प्लॅन आहे. तुला असं वाटायचं नाही का पहिल्या 1-2 वर्षात, अरे आपलं 9 ते 5 चांगलं होतं बाबा, ॲटलिस्ट 5 वाजता घरी येऊन मी आपलं काय जे थोडंसं डोक्याला शांतता, पण आता इकडे म्हणजे फारच स्ट्रेसफुल वगैरे असं? आय थिंक अजिबात असं वाटत नाही, बिकॉज मला हे खूप आवडतं. आणि मुलांबरोबर राहणं, ते जे ग्रोथ मी बघते डेली तिथे स्कूलमध्ये असून, आणि जे अटॅचमेंट होतं आपलं त्या मुलांशी. आता आमचे सिन्स 2016 आमचं 9th anniversary November 1ला आहे स्कूलची. आता आमच्या पहिल्या बॅचची मुलं मिडल स्कूलला गेली. ते जेव्हा येऊन आम्हाला भेटतात किंवा हग देतात, ते जे एक फिलिंग आहे ते कुठल्याच आत्तापर्यंतच्या माझ्या प्रोफेशनमध्ये तो सॅटिस्फॅक्शन लेवल मला नाही मिळाला. सो इट इज अ व्हेरी रिवॉर्डिंग प्लेस दॅट आय एम इन राईट नाव. वा. आणि मला वाटतं ते गरजेचं आहे. म्हणजे देर हॅज टू बी अ लार्जर पर्पज दॅन बिझनेस म्हण किंवा मनी. दीज आर लाईक साईड प्रॉडक्ट्स. आणि दॅट पर्पज फॉर मी अँड माय बिझनेस पार्टनर हॅड बीन मेट.
सो जेव्हा आम्ही ही स्कूल करायचं ठरवलं, वी हॅड ऑलरेडी टेकन केअर ऑफ आवर रिस्पॉन्सिबिलिटीज फायनान्शियली, फॅमिली वाईज. त्यामुळे त्याच्यात काही नुकसान होईल किंवा ह्याची भीती आम्हाला नव्हती. आमची मुलं मोठी होती, कॉलेजला होती इनफॅक्ट, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी झाल्यावरच आम्ही बिझनेस हा लॉन्च केला. पहिलं तुझं सुरू झालं, पण आता तुमचं एक्सपान्शन पण होत आहेत आणि तुम्ही रिसेंटलीच एक नवीन सेंटर पण सेकंड स्कूल इज कमिंग अप. इट्स कॉल्ड ला प्रिमा मॉन्टेसरी इन वरांडा, रिचमंड. वेगळा एरिया आहे तो. इज द सिटी सेम आहे रिचमंड, पण एरिया वेगळा आहे. सो एकमेकांशी कॉम्पिटिशन नाही आहे. इट इज अनदर लोकेशन. ओके. म्हणजे मला असं वाटतं की इन जनरल बिझनेस साईड सॉलिड आहे, म्हणजे देर इज डिमांड आहे आणि सप्लाय एक चांगली क्वालिटी सर्व्हिस जर तुम्ही प्रोव्हाइड केली तर देर इज गुड स्कोप फॉर ग्रोथ. येस येस डेफिनेटली इज. पण ती क्वालिटी मेंटेन करणं, तुमचा स्टाफ अलाइंड असणं तुमच्या फिलॉसॉफीशी, तुमच्या मिशनशी, ते खूप महत्त्वाचं आहे. की त्याच्यासाठी मला असं स्ट्रॉंगली वाटतं की ओनर प्रेझन्स मेक्स अ बिग डिफरन्स, बिकॉज तो बिझनेस तुमचा आहे. तुम्ही किती एम्प्लॉईज ठेवले तरी शेवटी तुम्ही जर तिथे नसाल तर देर इज नो गॅरंटी की तो बिझनेस तुम्हाला जसा हवा तसा चालेल. कारण तू आणि तुझी पार्टनर तुम्ही असतातच तिथे बिझनेसवर. युजली मी दिवसभर असते आणि शी डज अ लॉट ऑफ द बॅक एंड, लाईक पेरोल, फायनान्सेस, and she does have a presence too in the evenings when she is not working. And plus आमचे दोघांचे spouses also support की मेंटेनन्स बिल्डिंगच्या, ओव्हरसीइंग ऑल दॅट, त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते दोघं पण इन्व्हॉल्ड असतात. नाईस. आता मी भरपूर स्टार्टर्स, फाउंडर्स, एंटरप्रेनर्स सोबत जेव्हा गप्पा मारतो आपल्या पॉडकास्टवर, आणि एस्पेशली जे अमेरिकेत एंटरप्राइजेस चालवतात किंवा बिझनेस चालवतात, आणि जेव्हा मी चॅलेंजेस विचारतो ना, एक कॉमन थीम आहे ना, लेबर, म्हणजे रिक्रुटिंग द राईट पीपल. अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिकेत नाही, आय थिंक एव्हरीवेअर तो चॅलेंज आहे. पण मला असं वाटतं की फाइंडिंग द राईट पीपल इज व्हेरी थोडा वेळ लागतो. डेफिनेटली लागतो. आणि तुम्हाला ते एक इंट्युशन लागतं की तुम्ही इंटरव्ह्यू करताय तेव्हा ते सगळं चांगलंच सांगतात तुम्हाला. आणि एका महिन्यामध्ये ते हळूहळू त्यांचे रंग दिसायला. आणि त्या अर्ध्या तासाच्या इंटरव्ह्यूत कसं माणूस नाही तर आम्ही एक वेगळी सिस्टम अडॅप्ट केली की आम्ही ट्रायल पण करतो. आम्ही पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये, सो वी हॅव अ 3 स्टेप प्रोसेस. अच्छा. पहिलं इज रेझ्युमे सिलेक्शन. मग युजली फोनवर मी आधी बोलते त्या व्यक्तीशी, थोडंसं फिलिंग येतो मग, आणि देन इन पर्सन इंटरव्ह्यू त्यांना सांगतो आम्ही की चांगलं 1 तास तुम्ही इथे यायची तयारीने या. आणि मग त्यांना स्कूलचं टूर देतो, त्यांचं वागणं, हावभाव मुलांशी काय आहे ते कळतं. कारण हे टीचर्स आहेत दॅट आय एम इंटरव्ह्यूइंग. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की मुलांशी ते कसं बिहेव करतात ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड स्टेज इज त्यांना 2 तासासाठी आम्ही परत अपॉइंटमेंट घेऊन बोलवतो की तुम्ही प्रॉपर अटायरमध्ये या, कारण तुम्ही क्लासरूममध्ये असणार आहे 2 तास. आणि 2 वेगळ्या एज ग्रुप्समध्ये आम्ही त्यांना अर्धा तास, 1 तास असं ठेवतो. आणि मग आम्ही त्यांना बाहेरून ऑब्झर्व करतो. आमच्या फील्डमध्ये मुलं आर द बेस्ट जज ऑफ कॅरेक्टर. ते एखाद्या रूममध्ये त्या व्यक्तीला सोडलं आणि मुलं सगळी अशी झाली तर आम्हाला कळतं की काहीतरी बरोबर नाही आहे. आणि युजली जे चांगले टीचर्स असतात ते इमिजिएटली ती मुलं त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. सो ही एक मॅजिकल गोष्ट आहे जी मला कळलेली आहे. ते काय म्हणतो आपण, लिटमस टेस्ट तुमची आहे ती. एक्झॅक्टली. आणि मॉन्टेसरीमध्ये एक आहे की एव्हरीथिंग डाऊन टू द चाइल्ड लेवल. सो तुम्हाला कळतं की ती व्यक्ती त्या रूममध्ये गेल्यानंतर खाली वाकून बसून त्या मुलांशी जर बोलली, दॅट इज फर्स्ट टेस्ट पास. जर वरून असं उभं राहून खाली त्या चाइल्ड इज लुकिंग अप टू यू, दॅट इज नॉट अप्रोप्रिएट बिहेवियर विथ द चाइल्ड. द चाइल्ड हॅज टू सी युअर आईज. सो दॅट इज, दोज आर लिटल थिंग्स दॅट आय लर्न फ्रॉम माय ट्रेनिंग इन मॉन्टेसरी. व्हेरी इम्पॉर्टंट. या आम्ही उघडतो 7ला सकाळी आणि 6:30. तर ती 8 तासाची शिफ्ट नाही आहे. तर तुम्हाला ओव्हरलॅपिंग शिफ्ट लागतात. काही पार्ट टाइम असतात, काही फुल टाइम असतात, पण तो पूर्ण टाइम कव्हर करावा लागतो फ्रॉम 7 in the morning टू 6:30 पर्यंत.
ऑलमोस्ट 12 तासाची शिफ्ट आहे. येस. कॉस्टबद्दल बोलूयात का? म्हणजे इफ यू डोंट माइंड शेअरिंग, जेव्हा नवीन स्टुडंट येतो टिपिकली व्हॉट इज द मंथली चार्जेस वगैरे, तू जर इफ यू आर कम्फर्टेबल डिस्कसिंग Yeah, I mean, that is the standard because you have to match the market around you. Pricing, So right. it is fairly, it averages depending on the age. Younger children are more expensive. अच्छा. So the infant program is the most expensive program. And then the fee starts reducing. But the difference between us and daycare is daycares give bi-weekly or weekly options of payment, अच्छा. which we don't. We have monthly tuition. So you have to be prepared to have that kind of monthly flow. But roughly, I would say on average, the infant care in Houston in general costs from between $1,300 a month to about, depending on the area, like Bel Air will be more expensive, थोडा बहुत. $1,600 a month. बरोबर. And we fall somewhere in between that. 1200 ते $1,500 मध्ये month. प्रत्येक महिन्याला. हे सगळ्यात यंग मुलांसाठी, बेबीज, ओ लिटल बेबीज. And then $150-200 ते कमी होत कमी होतं जातं. प्रत्येक वर्षी. आणि प्रायमरीचं अराउंड हा 950 to 1000 ऑन ॲव्हरेज पर मंथ, फुल डे प्रोग्राम. फुल डे प्रोग्रामचा. आता थोडासा पर्सनल प्रश्न विचारतो मी. एंटरप्रेन्योरशिप करून राईट, आता तू पकड 15 पासनं करते असं आपण जर विचार केला तर म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष झाली तुला कॉर्पोरेट लाईफ सोडून. तुला तुझ्यामध्ये काही फरक जाणवतोय का ॲज अ पर्सन, की एंटरप्रेन्योरशिपमुळे आय हॅव चेंज और आय हॅव सी वर्ल्ड इन अ डिफरंट वे नाव? आय थिंक आय एम हॅपी हिअर. हो. Definitely. I'm more satisfied. I feel more productive. Every single day I feel productive. And I feel की whatever little, आज एका मुलांनी काहीतरी कार्ड बनवून मला दिलं. तर that day, that is the highlight of my day. But it is such a big reward that I don't need anything else after that. It is very satisfying. बरोबर आहे. So, and मी तिथे I haven't mentioned, but I'm a Hatha Yoga certified instructor as well. का which म्हणताय? मी स्वतःसाठी सुरू केलं होतं बिकॉज माझी मुलगी झाल्या, माय सेकंड चाइल्ड. क्लासेस वगैरे घेते? घ्यायचे. आय यूज टू ॲक्च्युली टीच कम्युनिटी हाऊसेसमध्ये आपल्या नेबरहुडच्या. प्रॉपर फॅन फॉलोईंग होतं. अरे वा. कोविड नंतर ते इन पर्सन बंद झालं, पण देन आय बीन डुईंग इट ऑन झूम. So those people have been with me for 15 to 19 years, some of them. वा. So पण मी स्कूलमध्ये मुलांना योगा शिकवते. तर बऱ्याचशा मुलांना मी योगा टीचर म्हणून माहिती आहे. तर आता एवढं रोज जमत नाही, पण फ्रायडेला मी प्रयत्न करते की मी स्वतः शिकवते योगा. तर मला ते पण खूप आवडतं की आपण वेगळं काहीतरी मुलांना हेल्थबद्दल किंवा त्यांच्या त्या लेवलला, चाइल्ड योगा, इट्स नॉट लाईक इंटेन्स, पण सूर्यनमस्कार येतो आमच्या मुलांना. वा. ते असं म्हणतो ना की यू शुड, ते तो वर्ड आहे ना इकिगाई, म्हणजे यू नीड टू फाइंड युअर It is पर्पज आणि ikigai. मिनिंग तुझ्या लाईफमध्ये. आणि असं वाटतंय तुझ्याशी गप्पा think I मारतो found की it. तू तू शोधलंस ते. I think I found it. Yes, it is immensely in fact, मला असं खूप वाटतं की इंडियात पण काहीतरी करावं. आता ते त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत, वेळ कसा येणार, कुठून येणार, पण एक स्वप्न रंगवायला काय हरकत आहे. आता इथे भरपूर यंग विमेन आहेत, यु नो, नवऱ्यासोबत आलेल्या, H4 आहेत, किंवा अनफॉर्च्युनेटली काही त्या करू शकत नाही आहे. स्वप्न भरपूर आहेत, पाहिजे. पण मला असं वाटतं ना की त्यांना कोणीतरी असं गाईड करणारं किंवा ॲटलिस्ट काहीतरी मार्ग दाखवणारं एक सिस्टीम नाही आहे किंवा असे मेंटर्स नाही आहेत. तर मे बी फॉर समवन हू रिअली वॉन्ट्स टू डू समथिंग, आता मे बी त्यांच्या मनात माहीत नाही त्यांना की काय करायला पाहिजे, अशा यंग वुमन्सला तू काय गायडन्स देऊ शकते किंवा काय त्यांना सांगू शकते, त्यांना काही मेसेज तू देऊ शकते का? जॉब नाही आहे तर काय झालं, तुम्ही काहीतरी नवीन स्किल सेट अक्वायर करा. आणि इट डझंट हॅव टू बी IT or बरोबर, engineering or Medical. computer science or, but look around. and त्याच्यासाठी मी हेच म्हणते की visit, volunteer. That's the only way you will know. तर तुम्ही अशा एकदम वेगळ्या फील्डमध्ये जाऊन व्हॉलंटिअर करा आणि बघा की तुम्हाला ते पुढे मे बी 1-2 वर्षांनी दिस विल टर्न, बिकॉज इट इज अ सायकल. ओके, एव्हरीथिंग दॅट कम्स हॅज टू गो. सो दिस इज अ फेज अँड डोंट गेट डिस्करेज्ड. But even I came here on an H4 visa. बरोबर. बोलल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की लोक काय काय करतायत.
आणि मला असं वाटतं, मे बी आय एम रॉंग अँड आय होप आय एम रॉंग, आपली लोकांना बोलायला आणि जाऊन विचारायला फार घाबरतात. खूप घाबरतात. म्हणजे तो इनिशिएटिव्ह जो असतो ना, Yes. तो घेत नाही आपण. आणि तो मला पण होता. आय एम नॉट सेइंग आय वॉज व्हेरी ब्रेव्ह, बट दॅट इनिशियल स्टेप हॅज टू बी अ पुश दॅट यू हॅव टू गिव्ह युअरसेल्फ. तो स्वतःच घ्यावा लागतो. स्वतःच घ्यावा लागतो. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. काही नाही तर फोन उचला आणि मला कॉल करा. आय एम हॅपी टू शेअर माय नंबर. यू नो मी आय कॅन बी पुशी इफ यू टेल मी की प्लीज कॉल मी अगेन अँड पुश मी टू डू इट. आय विल कॉल यू बॅक अँड से केलं का, कीप यू ऑनेस्ट. अप्लाय केलं का. बिकॉज डोंट जस्ट कम टू मी फॉर ॲडवाईस अँड थिंक दॅट आय जस्ट गेव इट टू यू अँड इट्स गोइंग टू फॉल फ्रॉम समवेअर, राईट. मला जर विचारलं, आय टेंड टू फॉलो अप ऑन पीपल. So I may not leave that person alone until they find their spot. So कोणीतरी एक कधी कधी लागतं. मला होते अशी लोक, म्हणून आय वुड लाईक टू बी दॅट पर्सन फॉर समबडी एल्स. आता आपण बोलूयात फ्युचर प्लॅन्स बद्दल. ऑलरेडी ला प्राइमा लवकरच ओपन होणार आहे. ग्रँड ओपनिंग आहेच. आय एम अज्युमिंग की पुढचं ॲटलिस्ट 1 वर्ष वगैरे तुमचा बऱ्यापैकी फोकस त्याच्यावर असणार आहे. पण त्याच्या पुढे अजून काही आहेत का? वेल, ह्याचं द फाउंडेशन्स मॉन्टेसरीचं अक्रेडिटेशन झाल्यावर आय वॉन्ट टू गेट ला प्रिमा अक्रेडिटेड ॲज वेल, सो दॅट द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन अँड क्वालिटी इज मेंटेन्ड ओव्हर देअर. सो दॅट विल टेक 1 to 2 years. अच्छा. तर ते ऑलरेडी मॅप्ड आहे, ॲटलिस्ट इन माय ब्रेन, दॅट आय नो की मला हे करायचं आहे. व्हेरी नाईस. वा, फारच छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि फार एक युनिक पर्स्पेक्टिव्ह ऐकायला मिळाला एका वुमन एंटरप्रेनरकडनं, जिने एक ट्रॅडिशनल कॉर्पोरेट लाईफ सोडून एका एकदम नवीन फील्डमध्ये नुसतं जर्नी तर सुरू नाही केला, आज एक चांगला बिझनेस सेटअप केला आहे, ब्रांचेस उघडत आहेत, एक छान टीम डेव्हलप केली आहे. सो व्हेरी इन्स्पायरिंग. थँक्यू सो मच. तू एवढ्या छान गप्पा मारल्यास आणि तू सगळं शेअर केलं. मला ते फार आवडतं जेव्हा गेस्ट सगळं शेअर करतो, काहीही राखून न ठेवता. आय रिअली अप्रिशिएट दॅट. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मला पण ऑपॉर्च्युनिटी मिळाली बोलण्यासाठी, आणि इतरांना इन्स्पिरेशन त्याच्यातून जर मिळालं तर इट विल मेक मी हॅपी. थँक्यू. डेफिनेटली आपल्या ह्या एपिसोडमधनं नक्कीच इन्स्पिरेशन मिळणार आहे आणि नवीन वुमन एंटरप्रेनर्स तयार होणार आहे. आणि मोर पॉवर टू सिस्टरहुड. डेफिनेटली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.